हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आज आपण काय करतो. आपण आज पाणी चालू केलं आहे, ते पण आपल्या कांदे लावले आहे. आपण त्याला पाणी चालू केलं आहे. समोरचा वाफा बघू शकता, तिकडं 2 वाफे करायचे आहे. 3 वाफे तयार केले आहे आपण, 1 2 3. आणि इकडं बघू शकता हे पूर्ण पाणी आपलं फिनिश झालं आहे. पूर्ण ओलं दिसत असेल तुम्हाला. आणि तिकडं थोडा कापूस वगैरे चांगला फुटून आहे. आणि हे बघू शकता आपली बोरवेल. हे इकडे ऊन वगैरे दिसत असेल तुम्हाला, पाहू शकता. तर मी अशा प्रकारे आपल्या वावरात आलो आहो. आता वाजत आहे जवळपास 3-3:30 वाजत आहे. तर मी वावरात आलो आहो, याला पाणी चालू केलं. आणि कारण आता येऊन पाणी करण्याचं हे रिझन आहे का, कधी पण भाजीपाल्याला म्हणा, कोणत्या पण पिकाला पाणी जर करायचं असेल तर सायंकाळचा किंवा सकाळचा टाईम खूप छान असतो. म्हणूनच आता आपण या टाईमला आपल्या वावरात आलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता 1 वाफा पाणी झाला आहे. आता दुसरा तिसरा हे अशा प्रकारे पूर्ण वाफे कंप्लीट करून टाकतो. आणि काल आपण तिकडं भाजीपाल्याला सुद्धा पाणी केलं होतं, ते पण तुम्हाला जागा दाखवतो. पूर्ण भाजीपाल्याला पाणी झालं आहे. स्प्रिंकलर पूर्ण रात्रभर चालू होता आणि भाजीपाल्यावर पाणी येऊन पूर्ण मातीनं खराब थोडं झालं आहे. तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो काय झालं आणि काय नाही. तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहत राहा. तर चला तिकडे जाऊ. A few moments later. तर फ्रेंड्स, आपण आपल्या भाजीपाल्याजवळ आलो आहो. तर असं डोक्यावर हात ठेवून बसा लागलं. नुकसान झालं. काल रात्री स्प्रिंकलर लावून गेलो याच्यासाठी का पूर्ण पाणी होऊन राहणार म्हणजे. पाणी तर झालं, पण सोबत नुकसान पण करून टाकलं. टमाटरचे झाडं पूर्ण मातीनं भरून गेले. वांग्याचे झाडं जे होते ते पूर्ण मातीने भरून गेले. पहा तुम्ही, हे पहा किती नुकसान आहे. दाखवतो थांबा जवळ गेल्यानंतर. बरं झालं हे जे गोबीचे झाड आहे ना, हे गोबीच्या झाडावर स्प्रिंकलरचं पाणी नाही आलं. नाही तर हे जे गोबीचे झाडाचे पानं आहे ना, हे पूर्ण फाटून गेले असते. हे बघा, हे आहे वांग्याचे झाडं. तुम्हाला दिसत आहे वांग्याचे झाडं कुठं आहेत? नाही दिसत असणार. हे आहे वांग्याचे झाड. हे बघा मातीने पूर्ण भरून गेले. खूप नुकसान झालं आहे. आत्ता तर चांगली वांग्याच्या झाडाची ग्रोथ व्हायला लागली होती. हे स्प्रिंकलर लावून उलट नुकसान झालं, फायदा काहीच नाही झाला. याच्यातून हे शिकायला भेटते का भाजीपाल्याच्या मधात कधी स्प्रिंकलर लावलं तरी घरी नाही जायचं. संध्याकाळी मला वाटलं का पाणी होऊन जाणार. पाणी तर झालं. हे बघा पाणी तर झालं, पूर्ण ओलं दिसत असेल तुम्हाला. सोबत नुकसान पण झाले. टमाटरच्या झाडाचा हाल बघा. हे बघा, हे बघा किती नुकसान आहे. नाहीतर टमाटरचे झाडं काल जर आपण पाहिलं तर किती मस्त दिसत होते. आज पहा कसे झाले. हे जर साफ नाही केलं ना, हे खाली पडत आहे. हे बघा वाढणार कसे, किती नुकसान आहे. पूर्ण माती धरली आहे. हे बघा आता हे झाड उचलतं तर हे पूर्ण चिपकले आहे खाली. त्याला जर साफ केलं थोडं राहणार तरी चांगलं आहे. जड आले पूर्ण मातीनं, म्हणून वरत नाही होत आहे. पूर्ण फुलं येऊन होते झाडांना. हे बघा झाडाचे फुलं खतम आहे. हे झाड त्याला डबल ग्रोथ करावं लागणार, अजून टाईम लागणार. हे बघा हे वांग्याचं झाड दिसतं तुम्हाला, तर वांग्याचं झाड आहे बा म्हणून. पहा हे बहुत नुकसान झालं. वाटलं नाही असं काही होणार बा म्हणून. बघा पानावरून माती सुद्धा निघत नाही, एवढी टाईट बसली. आता तर चांगले वाढीला सुटले होते. सोबत हे काम करून फालतू नुकसान केली आम्ही स्वतःची. असं काम तुम्ही तर डबल कधी करा नको. कारण तर स्प्रिंकलर लावून घरी गेलो याच्यासाठी काही पूर्ण पाणी होऊन राहणार बा म्हणून. त्याच्यावरचे जे किडे ते पूर्ण काही निघून जाणार म्हणून.
हे जे जवळचे झाडं होते ना यांना काहीच नाही झालं, पण जे दुरून असं जे राऊंड फिरत होता, असं जे गोल राऊंड नाही का, जे प्रेशरनं पाणी मारल्यासारखं होत होतं, त्यातून तशी नुकसान झाली. हे जे बघू शकता ना, याचा पूर्ण राऊंडमध्ये नुकसान झाली आहे. हे मधातले झाड आता पण फ्रेश आहे, हे बघा यांना आता पण फुलं आहे, पण नुकसान तर झाली आहे ना. अशी गलती डबल नाही करायची आपण. हे बघा पाणी वगैरे तर पूर्ण झालं आहे, सोबतच पालकवर सुद्धा पूर्ण माती उसरली आहे. हे बघा पालकसुद्धा खराब झाली आहे, दिसतच नव्हतं मला. हे बघा पूर्ण माती उसरली आहे, खूप नुकसान आहे. तर आता जे झालं तर ते झालं. तर आता जे झालं ते झालं. आता जेवढं पाणी इकडं थोडं बाकी होतं कोणत्यापर्यंत नाही पोचलं. बरं झालं नाही पोचलं, नाही तर पूर्ण पत्तागोबी जी आहे, पत्तागोबी म्हणतो आपण, फुलगोबी जी आहे ते पूर्ण खतमच झाली असते. त्याच्या पानावर जरी पाणी पडलं असतं ना तर पूर्ण फाटून गेले असते पानं. बरं झालं की नाही पडलं. तर आता जेवढे पाणी वाचाय ते तर पाणी सोडून देतं. आता हे जे वाफे वगैरे आहे, हे जे दिसत असणार, हे जे वाफे आहे याला सांबार वगैरे पहा. इकडे पाणी नाही आलं, छान झालं. आता इथं पाणी वगैरे सोडून देऊ आपण, पालकला पण पाणी करून टाकू. सोबत तिकडेच आपण अजून मेथी टाकली आहे, तिकडे पण पाणी करून घेऊ. काही होणार तर नाही, काही होत नाही, फक्त टाईम लागतो आता याला डबल ग्रोथसाठी. तर आता आपण पाणी वगैरे पूर्ण कंप्लीट केलं. हे बघू शकता, हे जे इथं सांबार आणि कांदे लावून होते इथं पूर्ण पाणी केलं आहे आपण. सोबतच पालकला सुद्धा इथूनच पाणी केलं आहे आणि पाणी पूर्ण कंप्लीट झालं आहे. सोबतच थोडा भाजीपाला, सांबार, पालक, मेथी वगैरे सर्व घेतला आहो मी, आणि आता निघत आहो मी घरी. आपलं नुकसान तर झालं आहे, तर काही हरकत नाही. ते थोडं फवारणी वगैरे केलं तर, आणि पाण्यानं थोडं साफ केलं होत्या झाडांना, माती निघली आहे, तर काही नाही. तर आता मी भाजीपाला घेऊन निघलो घरी. तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू नवीन व्हिडिओ पण, त्यापर्यंत चला बाय.